जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भारत यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलेलो आहे. ती अपडेट अशी आहे की रेल्वे भरती. तर रेल्वे भरतीची ग्रुप डी ही भरती निघलेली मित्रांनो. या भरतीमध्ये जवळजवळ 22,000पेक्षा जागा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप डी रेल्वे भरतीमध्ये फॉर्म भरायचा आहे, तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे भरतीमध्ये ग्रुप डी या पदासाठी फॉर्म भरायचा असेल, ग्रुप डी या विभागासाठी, तर त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, त्याचप्रमाणे वयोमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या भरतीसाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, त्याचप्रकारे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे, आणि त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना या भरतीविषयी संपूर्ण डिटेल जर पाहिजे असेल, या भरतीची संपूर्ण डिटेल पाहिजे असेल, तर या भरतीची PDF ज्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF ज्यावर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण PDF फाईल पाहून वाचून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येत असेल, तर त्याच विद्यार्थ्यांनी घरी बसून फॉर्म भरा, आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर त्यांनी बाहेर सायबर कॅफेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला मध्ये मिस करू नका. मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो. तर तुम्हाला मी पूर्ण स्क्रीन शेअर करून सांगणार आहे किती जागा आहे, कुठे जागा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, RRB ग्रुप डी भरती 2026 भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती निघलेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, ग्रुप डी मध्ये भरती निघलेली की जागा किती, 22,000 जागांची ग्रुप डी मध्ये RRB मध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो. तर यामध्ये पहा, भारतीय रेल्वेत मेगा भरती 2026 22,000 जागा. तर भारतीय रेल्वे महामंडळामार्फत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, RRB ग्रुप डी भरती 2025 ग्रुप डी पदाच्या 22,000 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2026 आहे. तर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहिजे आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर ग्रुप डी मध्ये तर 22,000 जागा आहे, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख पहा 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा, जाहिरात सर्वात आधी व्हॉट्सअपवर मिळण्यासाठी मोफत जॉईन करा. तर यामध्ये एकूण जागा पहा किती, 22,000. ग्रुप डी मध्ये किती जागा आहे, 22,000 जागा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, RRB ग्रुप डी भरती 2026 न्यू ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड बाय RRB Railway Recruitment Board for the post of Group D. The last date of RRB Group D recruitment 2026 is 20 February 2026. A total of 22,000 vacancy for this recruitment. The
ॲप्लिकेशन फीज फॉर RRB रिक्रुटमेंट 2026 is given below. For more details look out RRB ऑफिशियल वेबसाईट. यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप डी मध्ये फॉर्म भरायचा असेल 22,000 जागा आहे आणि 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर यामध्ये RRB ग्रुप डी वॅकेन्सी, यामध्ये जागा वॅकेन्सी पदाचे नाव कोणकोणते पद आहे. ग्रुप डी मध्ये असिस्टंटचं पद आहे, पॉईंट्समनचं जागा आहे, ट्रॅकमनचं आहे आणि ट्रॅक मेंटरचं जागा आहे. यामध्ये तर ग्रुप डी मध्ये कोणत्या जागा आहे, असिस्टंट, पॉईंट्समॅन, ट्रॅकमॅन आणि ट्रॅक मेंटेनरच्या. तर जागा किती 22,000 जागा आहे यामध्ये. किती 22,000. तर त्याप्रमाणे एज्युकेशन क्वालिफिकेशन, यामध्ये तुम्हाला ग्रुप डी मध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर शैक्षणिक पात्र किती लागणार आहे. यामध्ये पदाचे नाव ग्रुप डी असिस्टंट, पॉईंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटेनर. यामध्ये या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कमीत कमी 10वी उत्तीर्ण आणि ITI पास झालेलं पाहिजे मित्रांनो. तर ITI मध्ये तुमचं टर्नर, फिटर, डिझेल, मेकॅनिकल जे ITI मध्ये ट्रेड येतात हे संपूर्ण ITI भरतीमध्ये चालणार आहे. तर त्याचप्रमाणे सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पाहिजे आहे. तर जर तुम्हाला शैक्षणिक पात्र जर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जाहिरातची लिंक दिली मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरातमध्ये पाहून कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्र लागणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी वय चार्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. 1 जानेवारी 2026 रोजीचे वय तुमचे 18 ते 33 वर्षापर्यंत पाहिजे. त्याचप्रमाणे SC ST साठी 5 वर्षापर्यंत सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षापर्यंत सूट आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे यामध्ये शुल्क किती आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर अर्ज शुल्क किती या ठिकाणी फीस तुमच्यासाठी 500 रुपये आहे. SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC महिला यांच्यासाठी 250 रुपये फी आहे. तर वेतन तुम्हाला किती भेटणार आहे. तर नियमानुसार तुम्हाला या भरतीमध्ये वेतन भेटणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठे पण नोकरी मिळू शकते. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज आणि जाहिरात. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर PDF जाहिरात पाहिजे असेल तर PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी तुम्ही PDF जाहिरात तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर हाऊ टू अप्लाय, तर तुम्हाला अर्ज कसा करायचा या ठिकाणी या भरती करता ऑनलाईन अर्ज तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर अर्ज फक्त वरील पोर्टलद्वारे स्वीकारले जातील. अर्ज 21 जानेवारी 2026 पासून सुरू झालेले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. सविस्तर माहिती कृपया जाहिरात वाचायची आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यामध्ये ग्रुप डी यामध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. जागा पण भरपूर आहे, 22,000 जागा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचा ITI वगैरे झालेला आहे त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. तर या ठिकाणी जर तुम्हाला PDF जाहिरात पाहिजे असेल तर PDF जाहिरातवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो PDF जाहिरातवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल मित्रांनो. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री रेल्वे. या ठिकाणी संपूर्ण माहिती या PDF जाहिरातमध्ये सांगलेली आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही PDF जाहिरात वाचल्याप्रमाणे तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल घरी बसून तर या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय ऑनलाईन यावर जर क्लिक केलं असा इंटरफेस पाहायला भेटेल मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय नाव या बटनावर जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या बटनावर क्लिक करायचं आहे. अप्लाय नाव या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर क्रिएट अन अकाउंट, अर्ली हॅव अकाउंट. तर क्रिएट अन अकाउंटवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी
फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. ग्रुप डी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल, जागा पण भरपूर आहे, 22,000 जागा आहे आणि शिक्षण मात्र 10वी पास पाहिजे आणि ITI उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचा ITI वगैरे झाला आहे त्यांनाही नोकरीची संधी मिळेल. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.